खेळाडूच पकडले तर जवळजवळ 704 होतात. 704 खेळाडूंनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आपल्या आयुष्यातला सर्वोत्तम असा आनंद या ठिकाणी लुटलेला आहे बांधवानो. या ठिकाणी एक वाक्य लिहिलेलं आहे बघा, 64 संघ पण जिंकण्याची एकच जिद्द. कारण बांधवानो जो क्षण भेटलेला आहे त्या क्षणाचं आपल्याला सोनं करायचं आहे. कल किसने देखा है, बराबर, कल किसने मालूम नहीं क्या होगा. म्हणून आजचा क्षण आपल्याला जगायचा आहे बांधवानो, आजचा क्षण जगायचा आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम करण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी मला ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्यात प्रामुख्यानं भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा दक्षिण चे सर्व 7-8 तालुके, मग त्याच्यामध्ये पोलादपूर आहे, महाड आहे, मानगाव आहे, रोहा आहे, तळा आहे, मसला आहे, श्रीवर्धन आहे. या सर्व बांधवांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत बांधवांनो. श्रीवर्धन तालुक्याची शाखा, कपिलवस्तू नगरची शाखा आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत आदरणीय संतोष जाधव गुरुजी, आदरणीय सुरेश जाधव गुरुजी, आदरणीय रमेश वाघमारे गुरुजी, आदरणीय रवींद्र गायकवाड गुरुजी, धोत्रे बरीच मंडळी येऊन गेलेली आहेत, पण सर्वांची नावं घेणं मला शक्य होणार नाही आहे. तुम्ही जोरदार टाळ्या वाजवता त्यांसाठी बांधवानो, कारण टाळ्या कमी नाही पडल्या पाहिजेत, टाळ्या कमी नाही पडल्या पाहिजे. लक्षात घ्या, तर टाळ्याने खरी आपल्याला ऊर्जा प्राप्त होते, टाळ्याने रक्त सळसळतं. लक्षात घ्या बांधवानो. बौद्ध हितकाणी सभा तालुका श्रीवर्धन या शाखेचे सर्व पदाधिकारी, माझे मित्र आदरणीय संजयजी मोरे, दीपकजी शिर्के आणि अनेक बांधव या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. त्याचप्रमाणे कपिलवस्तू बौद्ध सेवा संघ कपिलवस्तू नगर या संघाचे आदरणीय गणेशजी मोहिते, दशरथजी जाधव, संजय मोहिते, संदेश मोहिते, संतोष मोहिते, किशोर मोहिते, प्रवीण मोहिते आणि सर्व बांधव यांनी खूप मोठं मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे बांधवांनो, आमच्या खेरडीचे सर्व ग्रामस्थ अर्थात ग्रामस्थ मंडळ खेरडी यांनी सुद्धा मोलाचं सहकार्य केलेलं आहे बांधवांनो. त्याचबरोबर 4 दिवस आपला जी सुरक्षा दिलेली आहे ती पोलीस स्टेशन श्रीवर्धन, त्यांचा मनापासून आभार मानतो. आणि मोहिते इन्व्हेस्टमेंट्स चे सर्व स्टाफ यांनी खूप मोठं मोलाचं सहकार्य केलेलं आहे बांधवांनो. संकल्पित फाउंडेशन आणि सर्व 64 टीमचे सर्व खेळाडू. त्याचप्रमाणे या 64 टीम मध्ये श्रीवर्धन तालुका, मसला तालुका, तळा तालुका आणि मानगाव तालुका आणि रोहायची कोलाड ही सुद्धा संघ झाला होता, आला होता. म्हणून सर्वांसाठी मनापासून आभार मानतो बांधवांनो. ही जी जागा आहे ना, जागा, हे शेत, हे ज्यांचं शेत आहे ते आपल्याला खेळण्यासाठी दिले. ते आदरणीय केटी मोरे साहेब, आदरणीय बदर साहेब यांनी खूप मोलाचं काम केलेलं आहे की एवढ्या साऱ्यांना आपल्याला खेळायला दिलेलं आहे. आणि याची जे पिच बनवणं आहे किंवा देखरेख करणं आहे, त्याच्यानंतर ते JCB आणणं आहे आणि सर्व बरोबर करणं आहे, ते काम, महत्वाचं काम माझे मित्र संघ रेल्वे यांनी केलेलं आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. त्याच्यानंतर ही जी रोषणाई बघताय तुम्ही, हे मंडप बघताय, हे स्टेज बघताय, तो गेट बघताय, हे सर्व 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 आणि स्पीकरची व्यवस्था बघताय, हे सर्व माझे मित्र दुर्गेश श्रीवर्धनकर, त्यांच्याच जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि पियुष मोहिते माझे बंधू, त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे हे सर्व बांधकाम करण्यासाठी. आमच्या गावचे पोलीस पाटील माझे बंधू आदरणीय संतोष मोहिते यांनी सुद्धा मोलाचं सहकार्य केलेलं आहे बांधवांनो. त्याचबरोबर एक महत्वाचा मुद्दा आहे की 4 दिवस, गेले 4 दिवस सर्व खेळाडूंसाठी जी जेवणाची व्यवस्था होती ना, जे जेवण बनवण्याचं काम होतं, ते माझे मित्र संजय मोहिते, मुक्काम गाव खारगाव यांच्या मनापासून आभार मानतो. त्याने त्यांच्या हाताने बनवून जेवण आपण साऱ्यांनी खाल्लेलं आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याच्यानंतर
माझे चालक आदरणीय प्रसाद पाडेकर साहेब, कुठे आहेत प्रसाद? प्रसाद पाडेकर माझे चालक आहेत. त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. ही रोषणाई सुद्धा त्यांनीच केलेली आहे. मोठे फोटोग्राफर आहेत ते. त्याच्या जोरदार टाळ्या वाजवा. त्याचबरोबर युट्यूब चॅनलवरून जे संपूर्ण जगामध्ये हे चित्रीकरण करण्यात आलेलं आहे आणि ते करण्यामध्ये ज्यांनी मोलाचं वाटा उचललेला आहे. बांधव लक्षात घ्या, आता पण तुम्ही मॅचेस पाहिले असतील की ते 11, 12, 1 वाजता, पण आम्ही सकाळचा टाइम होता आणि बिचारे 8 वाजता. आदरणीय ऋतिक नारवणकर, लक्षात घ्या, रात्री उशिरा होऊन सुद्धा सकाळचं लवकर ऋतिक नारवणकर, विनय कसबे, प्रसाद हेदुलकर, हर्ष तोडणकर या चौघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बांधवांनो. खूप त्यांनी मेहनत घेतलेली आहे हे चित्रीकरण करण्यासाठी. त्याच्यानंतर ज्यांचा सत्कार करावा लागेल तेवढं कमीच आहे बांधवांनो, कारण त्यांच्यामुळे आपण हा कार्यक्रम बघू शकलो नसतो. त्याच्यामध्ये त्यांनी इकडे पुढे यायचं खरं तर. त्याच्यामध्ये आर्यन स्वराज साईराज, त्याच्यानंतर संस्कार, अर्णव, राघव, रुद्र, साहिल, सम्यक, देवांश, अजून कोण होतात? सर्व आले. साजिद यांनी खूप काम केलेलं आहे. हो, खूप काम केलंय. तोड नाही. म्हणजे पडद्यामागचे हिरो हे सारे आहेत. बरोबर, सर्वजण आपण बॉल पिचवर खेळतो, हे पण हे सर्व बॉल काट्याकुट्यात खेळत होते, नाही का? बॉल आणून देत होते. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या ते ट्रॉफी द्या ना ह्याच्यात बघायचं. हां, ह्या द्या. हां, ह्या द्या. ह्या दिस सर्व ट्रॉफ्या. हां सर, हे घ्या सर, तुमचा सन्मान होत आहे. हां, जोरदार टाळ्या. हां दादा फटाफट. लाईन सुरू बेरा. हो हो, थांबा दादा सर्वांना दे. या बाजूला या. रुद्र यांना पण द्या. हा घ्यायचा. हे जरा तिकडे बघा, तिकडे बघा. खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्वांचे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. त्याच्यानंतर माझे ऑफिस मधले आदरणीय राम डगे सर, गणेश सर, यांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे. त्याच्यानंतर जी डीजेची व्यवस्था होती ते आमचे सहकारी कृष्णा सर यांनी ती पार पाडलेली. त्याचे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या ना इकडे, दिसू द्या ना कोण कोण आहे ते. या ना इकडे, या ना. मग या ना. डीजेची व्यवस्था सर्व यांनी पाहिलेली आहे सर्व. त्याच्यानंतर जे तुम्हाला खाऊ घातलेलं आहे, जेवण वाढलं बनवायचं काम संजय मोतीने केलं, पण ज्यांनी बनवले थोडा वाढलेला आहे ताटामध्ये, त्याच्यामध्ये पूजा माळी, या इकडे या मॅडम, या ना. अर्चना खरात, त्या गेलेल्या आहेत मुंबईला. सविता मोरे, प्रतिभा भोसले, दर्शन, रोहित, साहिल, प्रफुल्ल, ह्या साऱ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. बाजूला टाळ्या वाजवा. टाळ्यांची कमी नाही पडली पाहिजे. त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकला नसता, एवढा मोठा कार्यक्रम. त्याच्यानंतर एक शाल द्या, म्हणजे एकाच सर्वांचं होऊन जाईल. है ना? द्या, तिथून एक शाल काढा. आणि ज्याने मोलाचं सहकार्य, लक्षात घ्या बांधवांनो, हे सर्व बनवण्यामध्ये मला म्हणजे गेली 2-3 महिने 2 ते 3 महिने आम्ही एकदम बारकाईने त्याचा अभ्यास करत होतो. ते माझे सहकारी आदरणीय सौरभ सर,
त्यांनी यायचं याच्यावरती. म्हणजे आता जे तुम्ही बघत असाल की एकदम म्हणजे काय प्रत्येक राऊंड जो झालेला आहे त्याची बारकाईनं अभ्यास करण्याचं काम सौरभ सरांनी केलेलं आहे. तेव्हा मी सर्वांच्या वतीने एकाचा आपण सत्कार करूया जेणेकरून टाइम वाचेल आपला. ठीक आहे असू चला. ओके थांबता फोटो. थँक्यू थँक्यू. ट्रॉफी नाही त्याच्यामध्ये नको राहू द्या राहू दे नाही पूर्ण. त्याच्यानंतर ज्याने आपल्याला पाण्याची व्यवस्था पाहिलेली आहे, लक्षात घ्या किती पाणी लागलं असेल याचा अंदाज नाही आपल्याला. लक्षात इथे पण आणि घरी सुद्धा. तर ते पाणी जे पुरवलेलं आहे ते ओमकार बाबुसकर साहेब यांच्या जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. आणि स्कोरिंगचं ज्यांनी काम पाहिलेलं आहे ते अनेकांनी पाहिलेलं आहे. जसं वेदू होता पुनीरचा, त्याच्यानंतर गोपी होते, त्याच्यानंतर साहेबान ते होते. त्यांचं सुद्धा जोरदार टाळ्यांच्या स्वागत करायचं आहे. त्याच्यानंतर जो आपण खालूबाजा पाहिलेला आहे ते गंगाधर तांबे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांनी यायचं आहे प्लीज. Here is how I created a link. त्याच्यानंतर महत्वाची भूमिका ज्याने पार पाडलेली आहे ते आहेत गोपी खैरे. त्याने वरती यायचं आहे. शिर्के केंद्रे गोपी केंद्रे अर्थात GK. हा. त्याच्यानंतर साहेबान जोरदार टाळ्या. मूर्ती लहान कीर्ती महान. त्याच्यानंतर म्हणजे कॉमेंटर त्याने केलेले आहे बघा, किती छोटा मुलगा आहे पण तो संपूर्ण जगभर पोहोचलाय आता. बरोबर ना? दाग. त्याच्यानंतर आमचे गुरु संतोष जाधव गुरुजी यांनी सुद्धा काल सुंदर अशी कॉमेंट्री केलेली आहे. त्याच्यानंतर माझे मित्र रोहन त्यांनी यायचं आहे मंचकावरती. त्याच्यानंतर सार्थक घाणेकर साहेब याने हे बघा ह्या सर्व लोकांनी आपल्याला सुंदर असं हे केलेलं आहे, कॉमेंट्री केलेली आहे. म्हणून आपल्याला रंगत आलेल्या कार्यक्रमामध्ये अशा क्रिकेटच्या टीममध्ये रंगत आलेली आहे. तर मी तुमचा सत्कार करतोय. प्रतिकृती आहे, त्याची प्रतिकृती आहे. लक्षात घ्या आपल्या
थँक्यू सर, थँक्यू सो मच, थँक्यू. हो हो हो. त्याच्यानंतर अति महत्वाची भूमिका ज्यांनी पार पाडलेली आहे, कोण असतील बरं? अंपायर राकेश पवार साहेब, त्यांनी यायचं आहे. जयेश गोरिवले, जयेश गोरे गेलेले आहेत. कुणाल गोरिवले, कुणाल, तुमचा कुठल्या शब्दात मी आभार मानू हे मला समजत नाही खरं तर. म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही त्यांचा आभार मानण्यासाठी, कारण ह्या शब्दाच्या पलीकडचं यांचं जे काम आहे, तेव्हा खूप मनापासून आभार मानतो साहेब तुमचा. खूप खूप धन्यवाद देतो तुम्हाला. एक मिनिट. ओके ओके ओके. अजून बरेच हे आहेत. एक त्यातलं एक 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 काढ ना, एक ट्रॉफी. लक्षात घ्या, टुर्नामेंट मध्ये जी सर्वोत्तम कॅच आहे, लक्षात घ्या, सर्वोत्तम कॅच, ती सर्वोत्तम कॅच जी पकडलेली आहे ते आमचे सहकारी, आमच्या ऑफिसचे आदरणीय महेश पाटील साहेब. तर त्यांचं जोरदार टाळ्यांच्या स्वागत करायचं आहे. सुंदर अशी कॅच पकडलेली आहे त्यांनी, आणि खूप हा म्हणजे टुर्नामेंट हे करण्यासाठी. एक मिनिट. मित्रांनो, थोडा उशीर झाला, सॉरी सॉरी. आता काय करणार, ते होणार होतं. सॉरी सॉरी सॉरी, व्हेरी सॉरी. हे बघा,
हे जे तुम्ही बघताय ना सर्व स्टेडियम, हे स्टेडियमचं म्हणजे अगदी स्टार्ट टू एंड पर्यंत हे जे बॅनर बघताय, हे टी शर्ट बघताय, त्याचे लोगो बघताय, सर्व अरेंजमेंट ज्याने कुणी केली असेल तर तो आहे माझा मुलगा, ज्याचं नाव सन्मित. सन्मित मोहिते. म्हणजे मागच्या वेळचं तर पूर्ण ऑनलाईनच होतं आणि लगेच लक्षात घ्या बांधवांनो, फेब्रुवारीमध्ये आपण पहिलं पर्व 3 केलं आणि लगेच 2 महिन्यांनी पर्व 4 केलं. सर्वांना हा विचार पडला होता की याला काय येड लागले. त्यामुळे लवकर मला बोलायचं काय येडा माणूस आहे एवढा, बरोबर ना, लक्षात घ्या. ते तर आहेच बांधवानो. पण काय माहिती आहे का, तेव्हा 35 टीम होत्या आणि अनेक गावाच्या लोकांनी मला फोन केले, आम्हाला संधी नाही, आम्हाला संधी नाही, आम्हाला संधी नाही. मी त्यांना शब्द दिला की मला 2 महिन्यामध्ये तुमच्यासाठी आपण टुर्नामेंट करू. 2 महिन्यामध्ये करू आणि ते 2 महिन्यात आपण केलेलं आहे बांधवानो. आणि ते सर्वांच्या साक्षीनं, सर्वांच्या सहकार्याने केलेलं आहे. तुमच्या सर्वांचे मनापासून आभार आणि माझ्या सन्मितचे सुद्धा मनापासून आभार मानतो. 1 मिनिट त्याला आपण सन्मानित करूया. त्याच्यानंतर हा कार्यक्रम, हा एवढा मोठा भव्य दिव्य टुर्नामेंट, हे सर्व अधुरी आहे त्यांच्यामुळे खरं तर. आणि ती आहे माझी पत्नी सायली मोहिते. खूप त्यांनी मेहनत घेतलेली आहे, लक्षात घ्या, खूप मेहनत घेतलेली आहे. या या या. च्या शुभेच्छा आहेत आमच्या सोबत. ती माझी मुलगी विपश्यना प्रदीप मोहिते, ती आहे लंडनला, पण ती कंटिन्यू लाईनवर मॅच बघत होती. तिचे सुद्धा मनापासून आभार मानतो. आपण आता वैयक्तिक आता आहेत. मित्रांनो, या KPL आपण पाहिलेलीच आहे, कारण 4 दिवस एखादी टुर्नामेंट खेळवायची म्हणजे खाऊ काम नाही आहे, परंतु केवळ टुर्नामेंट ही विनाशुल्क भरवली, शिवाय त्या मुलांना खाणं पिणं या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या पुरवलं. तर ह्या सगळ्यांचा सत्कार साहेबांनी केला. मात्र या टुर्नामेंटला मधला खरा देव माणूस या ठिकाणी एका स्वागताशिवाय शिल्लक राहिला. मात्र आम्ही या ठिकाणी आमचा मोर्याबोई संघ आहे, या संघाद्वारे साहेब आम्ही आपला सन्मान करत आहोत, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा सांगायचं म्हणजे एवढ्या रायगड जिल्ह्यामध्ये कुठल्या राजकीय पुढाऱ्यालाही शक्य नव्हतं, तेवढं हे साहेबांनी या ठिकाणी करून दाखवलंय. आणि एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीची महत्त्वाची भूमिका असते, तर मॅडमच त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या आहेत, म्हणून साहेबांना हे सगळं जमलं. तर या ठिकाणी मी मोर्या बॉयज क्रिकेट संघातर्फे आपला या ठिकाणी सन्मान करतो. तो साहेब आपण स्वीकार करायचा आहे. यांच्या वतीने या ठिकाणी सन्माननीय प्रदीपजी मोहिते साहेब यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. DJ Asif SK.
केला जातोय हर्षिका 11 आराटे व बारक्या ग्रुप यांच्या वतीनं सर आपला देखील या ठिकाणी मानसन्मान केला जातोय, त्याचा स्वीकार आपण या ठिकाणी करायचा आहे. निश्चितच खरोखरच एक यशस्वी स्पर्धा आणि त्या स्पर्धेच्या मागे ज्यांचा मोलाचा वाटा बघा, ज्या ते दादा आता म्हणून गेले की कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला त्या ठिकाणी ते शक्य होणार नाही. ती खरी गोष्ट आहे, कोणत्या राजकीय पुढाऱ्याला ती शक्य होणारच नाही. कारण 64 संघ म्हटल्याच्या नंतर त्यांना मोफत प्रवेश फी, त्यानंतर त्यांचं जेवणाचं, आणि या 64 संघांना या ठिकाणी ह्या टी शर्ट मित्रांनो कोणालाही शक्य होणार नाही आताच्या युगामध्ये. खरोखर दादांचे मानावे तेवढे आभार खरोखरच कमी आहेत. या ठिकाणी माझे मित्र आदरणीय संजय मोहिते यांनी कृपया मंचकावरती यायचं आहे. ज्याने आपल्याला खाऊ घातलेला आहे, त्यांच्या हाताने बनवलेला आहे, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. हे शाला आणि ट्रॉफी देते. पकडा सर, पकडा. धन्यवाद, खूप खूप आभार. सर्वांच्या आशीर्वादाला आणि सर्वांच्या प्रतिसादाला मोहिते सरांनी जो शब्द दिलेला त्याला शब्दाला मान देऊन सरांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्याचं सर्वांचं आता समोर फल दिसतं आहे. तर सर्वांच्या मते मी सरांना त्यांचं दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या या यशामध्ये भरभराटी यावे अशी ईश्वराचरणी प्रार्थना करून सर्वांना सरांना धन्यवाद देतो. थँक्यू, धन्यवाद सर. बांधवानो, एक लक्षात, तुमच्या टी शर्टवरती लिहिलेलं समोर काय लिहिलंय? मोहिते इन्व्हेस्टमेंट्स. तर हे काय आहे ते तुम्हाला सांगतो. मोहिते इन्व्हेस्टमेंट्स, मी गेले 35 वर्ष हे काम करतोय. माझं डोंबिवलीला ऑफिस आहे आणि आत्ता या मे मध्ये आपल्या श्रीवर्धनच्या इन्स्टिट्यूशनच्या समोर नवीन ऑफिसचं उद्घाटन होणार आहे. माझं एकच स्वप्न आहे. काय स्वप्न आहे? की प्रत्येक जन्माला आलेला माणूस गरीब जन्माला येणं हा त्याच्या हातात असतं. जो जन्माला आलेला माणूस आहे, गरीब जन्माला येणं हे हातात नसतं, परंतु गरीब म्हणून मरणं हे माझं त्याच्या हातात असतं. बरोबर ना? तर गरीब म्हणून आपल्याला मरायचं नाही, आपल्याला करोडपती बनायचं आहे. लक्षात घ्या माझा मुद्दा. प्रत्येकाने करोडपती झालं पाहिजे आहे, ही माझी भूमिका आहे. आणि माझं ऑफिस डोंबिवलीला आहे, अनेक लोकांना करोडपती केलेली आहे. आता तुम्हाला कसं आपण मुद्दा येतो ना, कसं हा मुद्दा येतो. लक्षात घ्या, कोणीही माणूस दर महिन्याला 100 रुपये करून सुद्धा करोडपती होता येतं, परंतु त्यासाठी सातत्य पाहिजे, त्याच्यामध्ये जीव ओतावा लागतो. लक्षात येतंय? जीव ओतला ना का त्या जीव निर्माण होतो. बरोबर? तेव्हा आपल्या, म्हणून मी इथे ऑफिस निर्माण करण्याचं एकच माझं हे आहे की ह्या खेडेगावातल्या प्रत्येक माणसापर्यंत मला पोचायचं आहे. प्रत्येक म्हणजे जो मोलमजुरी करतो आहे, घरकाम करतो आहे, शेतावर काम करतो आहे, जो 100 रुपये कमवतोय, 200 रुपये कमवतोय, त्याच्या प्रत्येकाच्या घरात मला पोचायचं आहे आणि त्याला शिकवायचं आहे. मला त्यांना मला शिकवायचं आहे, बाबा पुढचं आयुष्य लक्षात घे. पुढे कुणी तुला जर पैसे नसतील तर कुत्रा पण विचारणार नाही तुला. बरोबर? म्हणून आतापासून तू कमीत कमी 100 रुपये वाचवायला सुरुवात कर. हे सांगायचं आहे मला त्यांना, लोकांना. बस कित्येक लोक अशी आहेत ज्यांना हे माहितीच नाही आहे. तुम्ही मॅच बघता ना, IPL, म्युच्युअल फंड सही आहे, वाचता की नाही, ऐकता की नाही? मग हे ऐकण्यापुढे इथे सापडले असेल कुणा तर बघा, असं त्यांना कॉल करून सांगितलेलं आहे.
या ठिकाणी माझे बंधू पोलीस पाटील संतोष मोहिते आले असतील तर त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. आलेत का? आदरणीय प्रसाद पाडेकर साहेब यांचा सन्मान होत आहे. बहुतेक असं म्हणता आहेत, खरं खोटं माहिती नाही, पण हे म्हणतायत की दुपारी जेवायला आले होते तेव्हा घरी त्यांची बॅट आहे. आपण आता घरी गेल्यावर त्यांना मी कॉल करतो. ओके, थँक्यू. त्याचप्रमाणे युट्यूब चॅनलचे प्रमुख ऋतिक नरवणकर यांनी याचे या ठिकाणी, विनय कोचबे, प्रसाद हेदुलकर, हर्ष तोडणकर यांनी यायचा आहे, त्याचा सन्मान होतो आहे. विला रिजॉर्ट और कई विकल्पों पर बिना किसी फिक्र के बुक करें. जमीन माई गेली तरी बुड्डीचा फटाका मे पिछे नाही सर. तुमच्याकडे घ्या आता. धन्यवाद. या ठिकाणी मी विनंती करतोय आमच्या दिघी संघाचा अष्टपैलू खेळाडू आझाद चिकाटी आपण या ठिकाणी यायचं आहे. सर त्यांचं मनोगत आहे, अगदी थोडक्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचं मनोगत ते या ठिकाणी व्यक्त करतायत. धन्यवाद प्रतीक, धन्यवाद सगळ्या टीमचा पण. आणि सर तुमचं काय आम्ही आता काय बोलू शकत नाही, आणि 16 काही 64 टीम पण बोलू शकत नाही. सर अंडरमचे टुर्नामेंट होतात आपल्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये, मसला तालुक्यामध्ये. आम्ही सगळीकडे जातो, दिघी टीम सगळीकडे असते, भरपूर सगळ्या म्हणजे जे आहेत त्या टीम येतात. आता तुम्ही बोलता इकडच्या पण टीम आल्या, कोलाडच्या पण टीम आल्या, सगळ्या आल्या, पण इथून हारून गेले, पण नाखुश होऊन कोण नाही गेला, एक सांगतो. आणि सर एंट्री फीस फ्री, टी शर्ट फ्री, आणि जेवणाची सोय पण फ्रीज, पाणी पण फ्रीज, सगळं फ्री होतं सर. पण जे तुमच्याकडून जे कार्य आता तुम्ही इथं केलात ना, त्याच्या बाबतीत म्हणजे माझ्या गावी तर सोडा, अख्ख्या श्रीवर्धनमध्ये कोण करू शकत सर. ते लहान पोरं होती, त्यांना तुम्ही आता ट्रॉफी देत होतात, तेव्हा तुम्ही त्यांना सर बोललात ना, तेव्हा माझं मन एवढा खतरनाक झाला होता ना, तुम्हाला सांगतो. जबरदस्त सर, तुमचं कार्य खूप चांगलं आहे सर. तुम्हाला अजून पाठिंबा असेल, नेक्स्ट टाइमला टुर्नामेंट जर तुम्ही अजून आयोजन केलं तर सर तुम्हाला दिघी टीम पूर्ण सपोर्ट करेल, हे लक्षात ठेवा. कारण लाईनमॅनचं काम असेल किंवा पाणी वाटपाचं काम असेल सर, जेवणाचा कार्यक्रम तिथं असेल तर जेवणाचा करण्यासाठी पण आमचा मंडळ तुमच्यासाठी उपस्थित असेल. कारण तुमच्यासारखा माणूस या श्रीवर्धनमध्ये मी फर्स्ट टाइम बघितला सर. खूप टुर्नामेंट होतात सर, भरपूर टुर्नामेंट झाले, आम्ही भरपूर टुर्नामेंट खेळलं, काही हारलो जिंकलो, हार जीत आहे सगळ्यांचं ठीक आहे. पण सर जे आम्ही घरी सुद्धा जेवत नाही असं एकदम जेवण झालं होतं सर. जाम खूप सुंदर जेवण झालं होतं. त्या जेवण बनवणाऱ्यांचा खूप खूप आभारी आहोत आम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आता तुम्ही तो कॅल्क्युलेशन करत होतात, तुम्ही बोललात ते की दादा करत होते काय करतात, त्या कॅल्क्युलेशननुसार जे जे मोठ्या मोठ्या टुर्नामेंट होतात ना, ते सुद्धा कन्फ्यूज होतात की बाबांनो हा माणूस कसा द्यायचा, तो माणूस कसा द्यायचा. आता कॉमेंटेटर तुमच्या सोबत आहे सर, तो साईडला उभा आहे आणि ते सगळं कार्य तुम्हीच केलात, जे बोलायचं पण आणि ते पण. सर तुमचं खूप म्हणजे आभार मानवण्यावर एकदम कमी आहेत, खरोखर सांगतो. आणि खूप खूप सुंदर आयोजन नियोजन, लाईव्ह अंडरम ओपनची टुर्नामेंट फर्स्ट टाइम असेल ही आपल्या तालुक्यामध्ये.
म्हणजे ह्यांच्याकडूनच झालेली असेल ती, बाकी कुठं लाईव्ह झाली नाही. आणि सर खूप आभारी आहेत. प्रतीक तुझं पण धन्यवाद दिल्याबद्दल. सर तुम्हाला सांगितलं काही असेल फोन तुम्हाला मी करणारच आहे, असा विषय नाही. पण जर काय कुठला कार्य असेल आमच्या पोरांना कोणाला पण कधी बरे. आणि ज्यांना टी शर्ट फ्री भेटलेत ना ते पण पोरं कोणीही त्यांच्या गावी येऊन टी शर्ट एकाने पण नाही घेतला. त्यांनी दिघीला येऊन मला टी शर्ट दिली आणि टी शर्ट देऊन तिथूनच लगेच कोलाड करून मुंबईला गेले. सर बोलायचं एवढं जामच कमी आहे सर. आता धन्यवाद. धन्यवाद प्रतीक. धन्यवाद आझाद. खरोखर आज या ठिकाणी शब्द अपुरे आहेत मित्रांनो, कारण ज्या अर्थी मी या ठिकाणी माझी इच्छा होती सर 2 महिन्यापूर्वी तुमची या ठिकाणी पर्व 3 मला वाटतं झालं, त्या पर्वामध्ये माझ्या मित्रांनीच मला फोन केला होता की अरे खेर्डीमध्ये. मी त्याला विचारलं अरे बोला एवढी जबरदस्त स्पर्धा होते, तो तर अरे भरपूर जबरदस्त स्पर्धा होते. मी त्याला सांगितलं पण तो मला स्वतः पण मला इथं असेल की नाही मला माहीत नाही. सुमित काप त्याला मी म्हटलं बोला आहे ना सुम्या, माझी इच्छा त्याला मी सांगितली बोला माझी इच्छा आहे त्या स्पर्धेला समालोचन करण्याची माझी इच्छा आहे. पण त्यावेळेला खरोखरच एक म्हणजे ते बोलतात ना योगायोग, समोरून तुम्ही मला त्या ठिकाणी सांगितलं, मला तुम्ही 4 दिवस बोलत होतात परंतु ते मला शक्य झालं नाही. आणि आज या अंतिम दिवसासाठी मी या ठिकाणी वेळात वेळ काढून आज या ठिकाणी आलो. पण खरोखर सांगतोय ज्या वेळेला या मैदानावरती पाऊल ठेवलं जे आयोजन लाजवाब होतं. खरोखर सर तुमच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण ही पहिली स्पर्धा असेल माझ्या माहितीतली. मी अनेक स्पर्धेमध्ये सर समालोचन करत असतो. माझ्या माहितीतली पहिली स्पर्धा मी या ठिकाणी बघितली. 64 संघ सहभागी झाले. आज मी अनेक मंडळ बघतो सर फक्त कमवण्यासाठी स्पर्धा त्या ठिकाणी आयोजन करतात, पण ते पण नीटनेटकं नसतं. इथं खेळाडू आहेत त्यांना देखील या गोष्टी सर्व माहीत आहे. परंतु या ठिकाणी 64 संघ त्यांची एंट्री फी आपण घेतला नाहीत. 64 संघांना या ठिकाणी टी शर्ट उपलब्ध करून दिलात, ते पण त्यांच्या घरपोच जाऊन. ही खूप मोठी बाब आहे, आमच्यासाठी तरी खूप मोठी बाब आहे. कारण या 64 संघांना या ठिकाणी जेवण सुद्धा दिलात आपण. खरोखरच एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी या ठिकाणी झाला पाहिजे. खूप मोठं कार्य. आणि सर खरोखर या सर्वांचाच या सर्व खेळाडूंचा माझ्या या मायबाप रसिक वर्गाचं सर्वांचाच तुम्हाला आशीर्वाद आणि या ठिकाणी नक्कीच आपल्या पुढे असेल. आज आपण याच्यापेक्षाही खूप मोठे व्हाल आणि आपल्याला सुद्धा खूप मोठं दीर्घायुष्य लावेल हेच या ठिकाणी मी प्रार्थना करतो ईश्वराचरणी. आणि आज आपण या अंतिम टप्प्यातील अंतिम दिवसातील अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी आज येऊन पोहोचला आहात. एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी आपण संपन्न पाहिलात. यशस्वी स्पर्धा सरांच्या माध्यमातून या ठिकाणी आज संपन्न झाली. खरोखरच सर्व या सहभागी संघांचे मायबाप रसिक वर्गाचे आणि या ठिकाणी आलेल्या सर्व चाहत्यांचे मी मनापासून अगदीच हृदयाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपण जातोय थेट वैयक्तिक पारितोषिक वितरणाकडे. जातोय वैयक्तिक पारितोषिके. बी ग्रुप साठी उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? बाबांना आवाज येऊ दे. स्पर्धेमध्ये लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली. या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय खामगाव संघाचा सूरज. या स्पर्धेतील ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज. यायचा आहे, विनंती असेल आपण जर असाल तर आपण लगेचच यायचं आहे. एका षटकामध्ये मित्रांनो ज्याने 5 खेळाडू बाद केलेत. खरोखर अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, ज्याच्या माध्यमातून तो
खामगाव संघाचा सूरज ठरलाय या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज चा मानकरी. चला यायचं आहे. सूरज कुठे आहे? ओके, काही हरकत नाही. या ठिकाणी ताई विनंती करतोय, या ठिकाणी दिले जात आहे उत्कृष्ट गोलंदाज खामगाव संघाचा सूरज. बी ग्रुप साठी उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? कोण? आवाज आला पाहिजे. बी ग्रुप मध्ये अंतिम सामन्यामध्ये कमालीची फलंदाजी ज्याची पाहायला मिळाली तो ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज तुषार माळी. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज या पुरस्काराचा मानकरी ठरलाय तुषार माळी. मालिका वीरसाठी या ठिकाणी आपण चषक आपण देणार आहोत. संपूर्ण स्पर्धेतील मालिका वीराचा मानकरी ठरलाय. ग्रुप बी साठी मालिका वीराचा मानकरी ठरलाय कोण? आवाज आलाय. साई संघ जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. या स्पर्धेतील मालिका वीराचा मानकरी ठरलाय राजेश जाधव. कमान. संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त गोलंदाजी जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. तो यायचं आहे आपण. मालिका वीराचा मानकरी या ठिकाणी ठरला राजेश जाधव. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज अंतिम लढत झाली. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. साई कृपा आणि संघर्ष दिघी. आझाद चर्चा नंतर करायची आहे परंतु पारितोषिक सुद्धा घ्यायचं आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरलाय आवाज येत आहेत. साई कृपा सिद्धू आवाज आला पाहिजे. आपण देखील अंतिम सामन्यात पराभूत झालात. आपला देखील या ठिकाणी मोलाचा वाटा आहे. या स्पर्धेतील संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरलाय संघर्ष दिघी संघाचा महेश खोपटकर. कमॉन. चांगला खेळ आपल्या माध्यमातून झाला परंतु या स्पर्धेचा अनुभव काय म्हणाल? या संपूर्ण स्पर्धेबद्दल या आयोजनाबद्दल काय म्हणाल?
आयोजन बघायला गेलं तर खूपच छान आहे. शेवटचा प्रश्न, आज या संपूर्ण स्पर्धेत, इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाजी पुरस्कार मिळालाय, त्याबद्दल काय म्हणाल? हे सर्व मेहनत करतो, प्रॅक्टिस करतो म्हणून हे शक्य झालं. बस एवढं. धन्यवाद. या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा तुला पुढील वाटचालीसाठी. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय दिगी. या संपूर्ण स्पर्धेतील कमालीची लाजवाब गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली, सिद्धू बघतोय, जबरदस्त गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. आपल्या श्रीवर्धन तालुक्यातील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने ज्या खेळाडूची चर्चा पाहायला ऐकायला मिळत असते, तो साई कृपा श्रीवर्धन संघाचा अक्षय पुसारकर ठरला या स्पर्धेचा गोलंदाज. जबरदस्त या ठिकाणी कामगिरी पाहायला मिळाली. क्वार्टर फायनलची लढत, जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळाला. क्वार्टर फायनलचा जो सामना होता, जवळजवळ 75% सर्वांनाच वाटलं की हा सामना गेलाय, परंतु त्या सामन्याबद्दल काय म्हणाल? गौरवणी आणि सुजितनी चांगली नंतर मग स्टार्ट दिली त्या मॅचला आणि फायनल जिंकवली, त्यामुळे आम्ही मॅच जिंकलो. चांगला खेळ जरूर झाला, परंतु या आयोजनाबद्दल काय म्हणाल? खूप छान सर, बोलूच शकत नाही तुमच्याबद्दल काय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये, इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला आज उत्कृष्ट गोलंदाज हे पुरस्कार प्राप्त झालाय. खरोखरच एक आनंदाची बाब आहे. आज जो आनंद आहे तो आपण इथे व्यक्त करायचा आहे. खूप मस्त वाटतंय. आणि पहिल्यांदाच आम्ही अंडरम 6 खेळतो. आम्ही अंडरम सर्कल बॉक्स वगैरे सगळं खूप खेळतो, पण चांगली टीम आमची खेळली आणि आम्ही चांगला परफॉर्मन्स केला. धन्यवाद असतील तुला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तो पुरस्कार देण्या अगोदर या ठिकाणी मी एक आभार व्यक्त करतोय. खरोखर बघा, सर्वांनीच सरांचा आभार व्यक्त जरूर केलं, परंतु सरांच्या मागे जी महत्वाची भूमिका होती, ते आदरणीय ताई, मला नाव माहिती नाही तुमचं, एकदा सायलीताई मोहिते, एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. खरोखर मनापासून ते आभार मानायचं या ठिकाणी राहून गेलं. खरोखर त्यांचा देखील या ठिकाणी सरांच्या मागे खूप मोठा मोलाचा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे. त्यांचा देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपण जातोय या संपूर्ण स्पर्धेतील मालिका वीराचा पुरस्कार देण्यासाठी. मालिका वीराचा मानकरी कोण असेल? कोण? साई कृपा कोण आहेत की नाही? संपूर्ण स्पर्धेचा ज्याच्या जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली, उंच उंच फटके ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले, तो मालिका वीराचा मानकरी ठरलाय संघर्ष दिघी संघाचा हिराचंद. हिराचंद मी अनेक स्पर्धेमध्ये पाहत आले. आझाद, हिराचंदचा प्रॉब्लेम काय आहे?
बऱ्याच स्पर्धेमध्ये दिसत नाही खेळताना. आज बऱ्याच दिवसांनी या ठिकाणी या स्पर्धेला आज हजेरी लावली आहे. काल होता की नाही मला माहित नाही. जबरदस्त खेळ याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हिराचंद, संपूर्ण स्पर्धा कशी वाटली? सर्वप्रथम मी मोहिते सरांना शुभेच्छा देऊ की इच्छितो की कारण मी एवढा क्रिकेट खेळलोय पण कधी एवढं मोठं आयोजन बघितलं नव्हतं. ते यांनी करून दाखवलं. त्यांना पुन्हा पुन्हा माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि आमच्या टीमकडून सुद्धा. नक्कीच ज्या प्रकारे आझाद देखील म्हटलं, यापुढे कोणतेही कार्य असेल तर संघर्ष दिघे हा संघ सरांच्या मागे खंबीरपणे अगदी उभं राहील. आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये या ठिकाणी आपल्याला मालिकावीर बघा, मालिकावीराचा पुरस्कार ज्या वेळेला मिळतो ना, तो एक वेगळाच आनंद, एक वेगळाच समाधान असतो. कारण का संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण मेहनत करतो, एफर्ट्स दाखवतो. तदनंतर जर आपण पाहिलं तर आपल्या खेळाच्या जोरावरती आपल्या संघाला आपण जिंकवण्याचा प्रयत्न करत असतो. तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आज तुम्हाला या ठिकाणी मालिकावीराचा पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालाय, काय म्हणाल? मालिकेवरचा पुरस्कार मिळाला तो मला एकट्याचा नसून तर माझ्या पूर्ण टीमचा आहे. कारण त्यांच्या सपोर्टमुळे मला हा मालिकेवीर पुरस्कार मिळालेला आहे. नक्कीच हिराचंद, यासाठी तुला देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाता या ठिकाणी पुढील आपण पारितोषिक वितरण या ठिकाणी करतोय. ग्रुप बी साठी या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय खामगाव. खामगाव संघ यायचा आहे. खामगाव संघ जो स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय संघ आहे खामगाव. खामगाव बी ग्रुप साठी या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचा या ठिकाणी कॅश प्राइज दिला जात आहे. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी या ठिकाणी ठरलाय. तसेच तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय संघ भोसते. चला यायचं, कमान भोसते संघ. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय संघ आहे भोसते. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला, ज्यांच्या माध्यमातून देवी श्रीवर्धन. कमान पॉकेट नको, काय पॉकेट नको, हवा असेल तर जमा करायचं आहे. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय विंझबा देवी श्रीवर्धन संघ. साई ग्रुप बी साठी या ठिकाणी अंतिम विजयी संघ ठरलाय साई हा संघ. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी विनंती असेल आपण यायचं आहे साई संघ. अंतिम विजयी संघ
श्रीवर्धन, चला आपण यायचं आहे. Plant powered. या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी श्री स्पर्धेमध्ये खरोखरच ज्यांचा लाजवाब खेळ आपल्याला पाहायला मिळाला तो संघ साई कृपा श्रीवर्धन आज संघ या ठिकाणी ठरला स्पर्धेतील अंतिम उपविजय संघ. चला यायचा आहे गौरव. संपूर्ण स्पर्धेमध्ये या ठिकाणी अंतिम उपविजयी संघ ठरला आहे साई कृपा श्रीवर्धन.